SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सिटी सेंटर मॉल जवळील रस्त्याला पडले भगदाड, होऊ शकतो मोठा अपघात। प्रशासनाने लक्ष देण्याची गरज। सविस्तर वृत्त असे। नाशिक महापालिका हद्दीतील नव्याने झालेल्या ड्रेनेज लाईन कामांचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे। सिटी सेंटर मॉल येथील सिग्नल ते गोविंदनगर या परिसरात नुकतेच रस्ते फोडून मोठे ड्रेनेज पाईपलाईन आणि नवीन चेंबर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र हे काम पूर्ण होऊन साधारण महिना उलटलेला नसताना पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली आहे। 500 मीटरच्या अंतरात या रस्त्यावर 3 ठिकाणी रस्त्याखालील माती आणि डांबर वाहून गेल्याने रस्ता 3 ते 4 फूट खचून खड्डे पडले आहेत। यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी खरं तर ही धोक्याची घंटा असून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। महानगरपालिका प्रशासनाने तातडीने खचलेल्या रस्त्यांवर उपाययोजना करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। वेळेत दुरुस्ती न झाल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल नाशिककर करीत आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।